कुठून म्हणजे कुठल्या ब्रांच नमस्कार. तर सर्वात प्रथम मॅडमचे आभार. आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे. आजचा दिवस प्रेरणादायी आहे, कारण आपली मुलाखत ही आपल्या माननीय महापौर म्हणजे कोल्हापूरच्या महापौर माननीय रुपाली राणी संग्रामसिंह संग्रामसिंह निकम यांच्याशी आहे. तर पहिला प्रश्न विचारला. तर मॅडम, आपण आपल्या शिक्षणाबद्दल काय सांगाल, म्हणजे आपल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च शिक्षणाबद्दल काय सांगाल? नमस्कार. सर्वात प्रथम तर खूप आपुलकीचा असणारा तुमचा मुलाखत आहे असं मी यासाठी म्हणेन की माझं माहेर वारणानगर, माझं शिक्षणही वारणानगरला झालं आणि सो प्राऊड की आमच्या काळामध्ये तात्यासाहेब कोरेंनी जे आम्हाला बाळ शिक्षणाचं दिलं आणि तेच प्राचार्यांनी आमच्याकडून करून घेतलं आणि त्यामुळे आज या पदावरून जात असताना मला शिक्षणाचा खूप चांगला उपयोग झाला. त्याबद्दल म्हणतात पहिल्यांदा खूप आदर रिस्पेक्ट असतात कोरेसाहेबांसाठी आणि खूप तुमचे आभार. आपण आपल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च शिक्षणाबद्दल काय सांगाल? प्राथमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण वारणानगरला झालं आणि त्याच्या अनुषंगाने अजून एक गोष्ट की चांगल्या पद्धतीचं शिक्षण वारणा कॉलेजला होतं आणि मला असं वाटतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही अशी शैक्षणिक संस्था नाही की ज्या ठिकाणी कॉमर्स कॉलेज असू दे, सायन्स असू दे किंवा आर्ट्स कॉलेज असू दे, इंजिनिअरिंग असू दे, मेडिकल असू दे, हा सगळ्या एज्युकेशनच्या शाखा कोल्हापूर वारणानगर मध्ये सगळ्या आहेत आणि त्यामुळं विद्येचं माहेर घर वारणानगरला म्हणायला पाहिजे. आणि माझं शिक्षण त्या ठिकाणी झालं. अतिशय उत्कृष्ट शिक्षण शैली त्या ठिकाणी आहे आणि आवर्जून सांगायचं वाटतं की स्पोर्ट्स अकॅडमीच्या बरोबरीने स्पोर्ट्स सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वारणानगरमध्ये होतं. मी हे स्पोर्ट्स मध्ये होते. मला सलग 5 वर्ष बेस्ट ऍथलेटिक वारणानगरचा कॉलेजचा अवॉर्डही मला दरवर्षी असायचा आणि त्याच्या अनुषंगाने खेळातून सुद्धा मुलांना चांगल्या पद्धतीचं करिअर करण्याची संधी वारणानगर कॉलेजने दिली असेल. आपल्याला सार्वजनिक सेवेत येण्याची प्रेरणा कशी मिळाली? तर आता सामाजिक कार्य मी पूर्वीपासूनच करत होते. मला लहानपणापासूनच माझी आई ती कधी मला मुलगी म्हणायचीच नाही, बाबाने कधी मुलगी म्हणून असं वाढवलं नाही आणि त्यामुळे थोडासा तो टच मला होता की सामाजिक कार्य करणं. आणि आफ्टर मॅरेज मग मिस्टरांना सुद्धा पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट. खरं तर आमचे वाद व्हायचे की मला पॉलिटिक्स मध्ये जायचं नाही, मला सामाजिक कार्य करायचं आहे, परंतु कालावधीने महिला आरक्षण पडल्यामुळे मला नाईलाजाने पॉलिटिक्स मध्ये जावं लागलं. तर मला इकडे इंटरेस्ट नव्हता मिस्टरांचा. आपल्या आयुष्यातील एखादा संस्मरणीय प्रसंग? संस्मरणीय प्रसंग म्हणजे माझ्या घरी मी माझी माझं स्वतःचं इंग्लिश मिडियम स्कूल, रॉयल इंग्लिश मिडियम स्कूल आहे, अकॅडमी आणि ट्युशन असा माझा कार्यकाल चालू असायचा आणि मी त्यावेळेला एक होंडासाठी कार घेतली. तर मी सासऱ्याला आणि सासूबाईंना त्या कारमध्ये बसवलं आणि त्यांना सांगितले की पप्पा मी अशी कार घेतली. तर त्याला ते मला बोलले की कार काही तू घेशील पण या कारला जर महापौरची पाठी आहे तर ती मला त्याहून धावली असती. आणि वाईट गोष्ट वाटते की माझा जेव्हा ही महापौर पाठी मिळाली त्यावेळेला माझी सासऱ्याने खरंच खूप चांगला वाटला. हा वाला प्रश्न तुमच्या मनापासून म्हणजे उत्तरायचं आणि तुमचा बॉन्ड पण खूप छान होता तुमच्या. तुमचे 5 मिनिटं तर आम्ही बघितली महापौर म्हणून कशी पण तुमचा पूर्ण दिवस कसा? खर तर मी खूप नशिबान स्वतःला समजते की मी महायुतीचा पहिली महापौरची कोल्हापूरची महापौर म्हणून मला हा मान मिळाला. आणि मला याची पूर्ण जाणीव आहे की गेली 10 ते 15 वर्ष सत्ता ही दुसऱ्या सत्ताधाऱ्यांची होती आणि कोल्हापूर शहराला 5 वर्ष पक्ष असेल. याच्यातून कोल्हापूर शहराची प्रगती
10 वर्ष मागे गेली असं म्हणलं काही तुझं सांगणार नाही. आणि म्हणून मला मिळालेला हा माझा कालावधी जो आहे त्याच्यातला एकही दिवस वाया घालवायचा नाही. आणि म्हणून मी माझा एक 100 दिवसाचा माझा क्लॉज रेडी आहे की ज्याच्यामध्ये मी एकही दिवस सुट्टी घेणार नाही. आणि जो काही मला कालखंड मिळालाय त्याचं मी कोल्हापूर शहरवासियांना या शहराचा कायापालट करणार. तर तुम्ही म्हणतात ना की 100 वर्ष म्हणजे 10 वर्ष आधी याच्यासाठी तुम्ही एक इनिशिएटिव्ह पण घेतलं की तुम्ही 100 दिवस काहीच करणार म्हणजे काम केलं आमचं. मग ह्याचा काय आराखडा वगैरे केला म्हणजे तुमची पद्धत कशी आहे? मी प्रत्येक महिन्याचं माझं टार्गेट सेट करून ठेवलंय की ज्याच्यामध्ये मला 1 महिन्यामध्ये मला जे काही कम्प्लिशन करायचं आहे. असं माझं 12 महिन्याच्या 12 काही रेडी आहेत की ज्याच्यामध्ये मग प्राधान्यानं कोल्हापूर शहराची हद्दवाढ असेल, सर्किट बेंच असेल किंवा जेनजीसाठी आयटी पार्क कोल्हापूर शहराला आणणं असू दे किंवा स्वच्छ माझं शहर माझी जबाबदारी. याच्या अंतर्गत कोल्हापूर शहराला स्वच्छ करणं आणि त्या अनुषंगाने आयलँड्स आणि गार्डन डेव्हलप करायचं मला. विद्यार्थ्यांसाठी महापालिका कोणत्या सुविधा किंवा योजना राबवत आहे? त्याचं नंबर ऑफ स्कीम्स विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये आरटी येतं. आणि महापालिकेच्या खरं तर सगळ्या ज्या बिल्डिंग आहे त्याची दुरावस्था पाहता किंवा काही शाळा महानगरपालिकेची शाळा आता बंद पडण्याच्या स्थितीमध्ये आहे. मला शिक्षणाची आपुलकी गुण असल्यामुळे मी शिक्षण समिती जी आहे त्याच्यावरती खूप चांगलं काम करते. आणि त्या अनुषंगानं जसं की आता काही उदाहरणही आहेत की गरज शाळा आहे जिथे 2250 स्टुडंट्स आहेत तिथे ऍडमिशनसाठी काम लागली जाते. तर माझा असा मानस आहे की माझा जो कालखंड आहे त्या दरम्यान अशा सगळ्याच कोल्हापूर शहरातील ज्या काही शाळा आहेत आणि विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी चांगल्या चांगल्या स्कीम्स आणणार. मग त्याच्यामध्ये सुद्धा इझिओ याच्यातर्फे आपण विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं काम करतो. कोल्हापुरातील 2 स्कूल आहेत की ज्याच्या इझोच्या 5 ते 6 व्हिजिट पण ते झालेले आहेत आणि त्यांनी त्यांना खूप चांगले डेव्हलपमेंट स्टुडंट्स मध्ये सुद्धा होतात. विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांना संदेश पहिला हे देईन की शैक्षणिक शिक्षण घेऊन कोणी मोठा होत आहे तर पहिल्यांदा स्वतः तुम्ही तुमच्यामध्ये मनुष्य म्हणजे आपण एक चांगला आदर्श मनुष्य बना. आणि मग त्यानुसार शिक्षण तर ठीकच आहे पण चांगले संस्कार. आणि मला असं वाटतं की विद्यार्थी हा भारताचा पाया आहे आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आई-वडिलांबरोबरच शाळेच्या शिक्षकांचं सुद्धा आहे. आणि मग चांगल्या पद्धतीनं चांगला माणूस पहिल्यांदा तरी घडावे असं मला वाटतं. मग तुम्हाला काय वाटतं की विद्यार्थ्यांनी काय योगदान द्यावं म्हणजे समाजासाठी तर मग बाकीच्या कार्यासाठी असं तुम्हाला वाटतं की हे योगदान जर दिलं विद्यार्थ्यांना तर चांगलं? आता बघा ना एक छोट्या गोष्टीपासून जर सुरुवात केली आता आपण म्हणतो की माझं शहर माझी जबाबदारी स्वच्छता. आज कोल्हापूर शहर स्वच्छ करून आपण एक वन टाइम देऊ परंतु जर या मुलांना एक खाल्लेल्या चॉकलेटचं रॅपर हे डस्टबिन मध्ये टाकावं आज छोटासा जरी तुम्ही त्याच्यात गोळा करून दिलं किंवा आपल्याला भारत देशाला जगामध्ये आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जो संकल्प केलाय की 15व्या नंबरवर असणारा भारत देश आज त्यांनी 3ऱ्या क्रमांकावर आणून ठेवलाय. तर याचं कुठंतरी बेसिक मला असं वाटतं की एखाद्या मुलीचा फळ जर लावायचं असेल त्याचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे. आणि हा पाया केवळ विद्यार्थी लोकातूनच होऊ शकतो कारण येणारी नवी पिढीच भारत देश घडवणार आहे. भविष्यात कोल्हापूर शहराबद्दल तुमचे स्वप्न काय आहे? भविष्यामध्ये माझं एकमेव स्वप्न आहे की कोल्हापूर महानगरपालिका ही ड वर्गामध्ये आहे. ड म्हणजे ढ वर्गामध्ये तिला मला अ वर्गामध्ये आहे. तर मॅडम आज आपण आपल्या व्यस्त कामातून आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल पहिलं आमच्या सर्वांकडून धन्यवाद. आणि आपल्या शैक्षणिक प्रवासापासून ते कोल्हापूरच्या भविष्यातील स्वप्नापर्यंत हा प्रवास खरंच आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. आणि आपण पाहत असलेली कोल्हापूर शहराबद्दलची प्रत्येक स्वप्नही पूर्ण होतील याची आम्हाला खात्री आहे. आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. इट्स माय प्लेजर. आणि मला असं वाटतं कळीला अधिकार असतो फुलण्याचा फुल होऊन जगण्याचा पण तिच्यासाठी खूप महत्वाचा असतो एक किरण आशेचा. आणि असा आशेचा किरण माझ्या आयुष्यामध्ये वाढणाऱ्या कॉलेजने दिलेला आहे. त्यामुळे तुमची मुलाखत ही माझ्या काही आठवणी जागी करणारी होती. उलट म्हणून मीच तुमचे खूप मनापासून आभार मानते आणि तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. जय श्रीराम.